मला अटी याचं काम नसतं, पण मोबाईल बंद करून ठेवला ना. काय करते काय माहीत माऊली. हा, आणि अटी येऊन उभा आहो मी तर याच्या नावानं पत्ता नाही. एक तर कसं तिकडे नेणार मनान हात जोडा रे बापा. रे आली रे, तिकडे ये ना, तिकून ये, तिकून शेरीत आहे, शेरीत. काय 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 तिकून ये ना, शेरीत भेटून आपण, शेरीत तिकून. काय बाबा मोठ्यानं तर बोला जराशे, मला काही ऐकून येऊन राहिलं. तिकून ये ना, शेरीत ये ना, तिकून मी भेटतो तुले कोपऱ्यावर. काय करून आला तुझा शेरीचे काय भानगडलेत मा बापाजी. इकडे हे बांदर काले आलं मा पोट्ट. काय होतं आता याचं इकडे खेळ करते गड्या माया. आता सारं हे पोट्ट मा मेहनतवर पाणी फिरवते रे गड्या. हे काही सुच देत नाही मले. बाबा काय उरालं बापा, शिवल्याचा पोरगा आला, जरा पै बापा लवकर. बाबा काय होतं तुझा. काही नाही रे बाबू, काही नाही, असा उभा मी, हा टाइमपास. पोऱ्यानं पाहिलं नाही बा, हे झालं एक बरं झालं बाबा. आता पाहिलं असतं मा बायकोला सांगितलं की बसलं मारच खाणं होता मला घरी जाऊन. तिकडे फिरून आला रे भंटा सारखा, इकडे तिकडे ओसासारखा फिरतो नाही का. हा, घरी जाऊन अभ्यास करा की काही करा. हा, आता तुम्ही शाळा सुरू होणार आहे, नुसतं उन्हातानाच फिरत राहिले का नाही, काय सुतच नाही लेखाले. मा बाप फिरला चालते इकडे तिकडे, मी फिरलो फक्त मा बापा अडवायचं येते. लोक घरी थांबू नको, उन्हातानाच फिरतले का. समजतील का तुला. 10 रुपये द्या ना, कांडी खातो ना, कांडी फेपशी खातो, 10 रुपये द्या. रामखोरा घराच्या बाहेर निघलो तास तर तुला 10 रुपये दिले रे. सरले का 10 रुपये. हा, काय बघायला मोठे आहेत काय ते, अशी गेली की अशी सरतात ते. मला द्या पाहिजे, कांडी खायला पाहिजे द्या मला 10 रुपये. पैसे काही नाही, म्या पैसे नाही आणले घरून. त्या मायले माग जाय होय, घरी ठेला म्या पैसे. खिशात घेऊन फिरतो का मी पैसे. कुठला सुटला की पैसे मागत राहायचे. हा, कुठं रस्त्यात दिसो, कुठे दिसो, घंटा आले का जा, काही समजतच नाही लेखाले. द्या ना 10 रुपये द्या ना, कांडी खातो ना मी, कांडी. तुले सांगितलं ते ऐकून येऊन राहिलं का. पायातलं खेटर काढी ना धन मारीन बाबू मी तुले. हा, कुठे पैसे नको मागत जो. अल्लाले का भामट्या सुचराचा कुठेही पैसे मागते. हा, रस्ता नाही पाय ना, काही नाही पाय ना. हा, सारा मागवड्याच पोरे आले का. हा कोणाला मागा मग. द्या पैसे द्या मला 10 रुपये द्या पाहिजे मला, कांडी खाणं आहे मला. ऐकू येते की निघते की नटून. जातो थांबा, घरात तीन जिंकतो मी. थांबा, काय नाही झोलच करतो मी आज. हा, कांडी खायला पैसे नाही देत मा बाप, भंगारवाले जिंकतो एखादा टीन. थांबा तुम्ही, तुमची जिरोतच ना मी आता. ते काय कोणाला काय माहित मा बाप, आला काही झोला आहेस. थांबा तुम्ही, थांबा, तुमचा पत्ता काढतोच मी आता. मा बाप कधीच उभा नाही राहत ना, उभा राहिला ना मा बाप. काय ना काही खेळ आहे मा बापाचा. थांबा तुम्ही, हाती लागा फक्त मग सांगतो मी तुम्हाला काय आहे तर. मामालेच नाव सांगतो. काय तू काय तोंड पाहुणाला वा, निघलो बरोबर, निघलो. साला दलिंदर पोरे आले का. कुठे काही पांगत राहायचे नाही काय. हा, सकाळी 10 रुपये द्यायला ते पुरले नाही, आलाही तो पैसे मागायला डबल. जट्टी दिसले तटी पैसा. काय झाडा लागते भाऊ पैसा. हा, काही कांडी फांडी नाही. बाबा जातो. थांबा बाबा, तुम्हाला अकात केल्याशी नाही राहत मी आता. अकात करतोच तुम्हाला. थांबा, घरासाठी नाही जिंकतो. पप्पा जीवाला रे गड्या. पाहिलं नाही बा पोऱ्यानं मुतलं का. दाळ दप्पट केला पोऱ्या, धमको केला आणि दिला घरी काढून बापा. पाहिलं असतं का साऱ्या गाळे बोंब. हा, गाळेच बोंब झालीच चालते, पण मा बायकोला नाही माहित पडायला पाहिजे. याच्या मायाला जरा सांगितलं की बसलं का, बस बेलण्यानंच मारत होती मला. कोणी माहित पडलं असतं घरी कर्फ्यूच लागला असतं रे बापा. बस हे आली तिकून शेरीत, काय माहित गेली की नाही गेली, आवाज गेला की नाही काय माहिती गेली. ही मोठी झांबली आली का मनशी. पण आता कसं आपलं सरकं करणं आपल्याला, कसं लोणी पाणी लाच लागते बाबा. चाल तिकडे जाऊ बाबा शेरीत. पूर फ्रेश काम झाले. अंगमध्ये आपल्याला बसलं का, हड्ड्या मोकळ्या झाल्या. मस्त चंपी होती आज तर. मजा आली ना. तुम्हाला लग्नाच्या अगोदर मला कोणी भेटली वा, अशी बायको पाहिजे तरी मान झाले लगा. काय मजा आहे रे बापा. हे भेटली मला, काय तोंडी का माझी बायको कामाला थांबाजी का. हिच्यासोबतलाच मजा येऊन राहिली वरची बरोबर. त्याला सायाला एवढी मोठी चांगली बायको सोडून तिकडे मरून राहिला, उष्ट खाऊन राहिला तिकडलं. हा, एवढी टाप बायको मला पाहिजे होती, मी सोडली नसती वा. हा, चाटून पुसून खाल्ली असती. हा, किती मजा दिला, किती शोक झाला माया. हा, किती मजा आली. बघण्या जमलं गळा ती आता. मस्त यायचा वेळेचा चानस मारायचा, घरी जायचं. आपल्याला काहीच करायचं काम नाही, सर ऑटोमॅटिक होते. असं पाहिजे बघ काम, सर ऑनलाईनच काम आहे. मस्त आहे बघ, पण 1 नंबर बाई गळा. हा अर्चना, खूप मस्त आहेस गड्या तू अर्चना. चला आता माऊलीला सांगून आपण असं झालं म्हणून. पण आजचा दिवस खूप म्हणजे जीवन अस्मरणीय क्षण आहे आजचा. आठवण मुले आता असे दिवस येत नाहीत बा.
तिकडे चला तर झाली मजा मारा ना. आता जो मस्त माऊलीला सांगू मजा काय काय केलं तर कसं केलं तर. पण अर्चना तू आठवणीनच पण बोले. लय थकले रे बापा. थंडी थंडी गार झाली बापा. आता निरा अंग मोकळे झालं निरा. नवऱ्यात तर काहीच क्वालिटी नाही ना माय बाई. पण बबन भेटला ना भेटला बापा. निरा खरंच ना अंग मोकळे करून दिले बापा बबन ना. एक नंबर माणूस पण बबन. बबन रे मला पहिलेच पकडायला पुरलं असतं. असं माहित नाही त्याच्या एवढी चांगली क्वालिटी आहे म्हणून. वा बबन पण खरंच म्हणा लागेल तुले. अंग मोकळे झालं पण एवढं अंग मोकळे तर मग नवऱ्याने नाही केलं कधी. बबन न केलं पण म्हणा लागेल बबनले पण. बापा रे हड्ड्या सगळ्या मुळून राहिल्या चूर झाल्या रे बापा. बबन हड्ड्या मोकळे केल्या बापा तू ना. खरंच ना म्हणा लागेल पण तुले. एवढी चांगली क्वालिटी भारी आहे तू याच्यात. म्हणा लागेल बाबा. पहिल्यांदाच पाहिलं. पहिले भेटायला लागत होता रे तू खरंच ना. बापा रे बा मामा आले माय माय का शिकून राहील बा. अंगमुळ्या देऊन राहिली काय म्हणजे काय भानगड काय बिमार पडली एक माय काय झालं आई. आलो माय बी काटते आता. बरं की नाही बबन गेला नाही तर हाती पडलो असतो आपण आता. काय होईल रे बापा. काही नाही झालं ना. कोण करून राहील तू डान्स डिंग डांग. हा काय झालं काय दवाखान्यात नेऊ का तुले. हा काय झालं असेल तर सांग मले. नाही झालं ना रे बापा भुसण्या. काही नाही झालं ना. कुठे डिंगडांग करून राहिली रे. हा काही बोलून राहिला मनात येईन ते. तू कसा काय आला रे एवढ्या लवकर घरी. तू तर म्हणत बाबा मला टाइम लागेल यायले. लवकर झाला तू तर घरी. सरले का रे 10 रुपये. 10 रुपये का 10 वर्ष टिकतील काय. पोंगे थैलीन 4 चॉकलेट घेतले की झाले पैसे चुकगुल ते. हा तेवढ्यात काय होते. 100 रुपये देत आहे मला. तेवढ्यात होत नाही माया. अरे उसल्या तोंडाच्या 10 रुपये दिले त्याच्यात शुक्रिया मानणं. 100 रुपये पाहिजेत. 100 रुपये बापाला मागणं तू या. माझं का ठीक ठेवेल का रे. सुटले की पैसे पाहिजेत त्याला. उठले सुटले की पैसे पाहिजेत. पैशाचं का झाड आहे का माझं. हलवलं की दिलं तुले. त्या बापाला मागत जा आता. मा बाप देत नाही मला पैसे. हटहट करते मा बाप. अरे गा चिकट आहे मा बाप. दे मला पैसे दे 50 रुपये. जा तुम्ही चॉकलेट आणतो. काही चॉकलेट आणि फॅकलेट नाहीत. दिले ना तुले आज 10 रुपये. अजून 50 रुपये पाहिजेत का तुले. चालला मोठा निरा दुकानात जायला चटकलं हे पोरग. एक दिवस सुना नाही की असं पैसे मागणार नाही म्हणून. रोज पैसे द्या. कुठून देत जा रे तुले. आई देणं मला. तू भुसण्या माझ्यावर काही पैसे नाहीत बरं. आणि पैशाचा काही नांदा लावू नको. नाही तर तुले झपके मारणार आम्ही जास्त जर शपारशीन तर. राय नको देऊ ना. आमचं भंगार नेतो ही केले टीनच नेतो ही केले. पैसे देत ना थांबतो. आलं मोठं काटतं हे मंदातच मजा किरकिरा करायला माया. मस्त आठवणी जगून राहील ती मी मस्त. सारखाचा पोरग निरा जरासा काही श्वास मोकळा नाही घेऊ देत असते. दुरा हजर निरा एकांतात तर जगूच देत नाही ते. काय आहे तुझी अटी थांबून राहायला जाय ना. करणं काही काम. अभ्यास करणं. अभ्यास करायला तर रोगच येते त्याले. हातपास मोडतात त्याचे. अभ्यास म्हटलं की दुसरे काम काढते तर अभ्यास म्हटलं आपण नक्की जीवार येते ना. त्यावेळेला कर ना काम. काय तोंड पाहून राहिला माया. जावे लवकर. हातपाय तोंड धुई जरासे. आला मोठा कैकून कुकडे खेत असते रे असा. का मातीत लोळत असतं काय. बुढे कोण बसली रे आज जास्तच बसली दिसते मला वातावरण. काय झालेलं बुड्यानं काही किरकिरी केली वाटते. नक्की 2-4 झपके मारले मा बापानं. म्हणून तर मा बाप त्या खोपऱ्यात दिसला मला उभा. नक्की मा बापानं झुलली गड्या माय. हो म्हणून तर फोन करू राहिली माय. आता चोपड चापड करते. 2-4 रुपये बी देते चॉकलेट खायला. पण आज लयच गरम व्हायला. अरे थांबायला नाही पुरतल्या बसणे. काय खरं नाही बरे. वातावरण बिघडेल आहे. मा बापा जरा तयारच निघीन बाबू. चाललो अभ्यास करतो. जावे लवकर. काही कुठे तर भलंच वातावरण गरम आहे बा. मा बुडाई तिकडे गरम आहे. बुडी इकडे गरम आहे. नक्की झपकी झाली आहे दोघांच्या. मोठे पोरग मधात टेम्पो टाकेले. मस्त आठवणी जगून राहील ती मी माया याच्यात. बापाले जरासं काही परेशान करत नाही ना हे काटत. उठले सुटले की मायाजवळ. उठलं सुटलं की मायाजवळ. कट्ट्याला आता मला खायला द्यायला लागेल ना काही. अजून नाही तर बोंबलीन मा नावानं. आई मला खायला देते की नाही काही. काय केलं की नाही काही. रोणे जात ना त्याची. चवना पाहिजे त्याला खायला.
बापासारखाच आहे तो बी. काय पाटील, काय झमझम माशा मारून राहिले राजा तुम्ही? कुठली सुटली या मंदिरात येऊन बसता, काय कोपरे कापरे राखता गावाचे? काय राजा माणसं आहे तुम्ही राजा? लग्न पक्क व्हायला राजा, कशात काही नाही तुमचं. काय करू मग सांग ना तू. लग्न पक्क व्हायला आहे तर आता मा बुडा म्हणते लग्न नाही देत म्हणते करून दिवाळीला घरीत. हा तर लोक मला माशाच मारणार, वटेच राखणार गावातले आणि वावरातले कामं करणार, दुसरं काही नाही माझं आता. तील निकळे तुम्ही राजा, झांबल्या राजा, लहान लेकरासारखंच काम आहे राजा तुमचं. तुम्हाला साऱ्या गोष्टी सांगा लागतात. अरे गाडी घेऊन जा झटकनी, भेटून या तुमच्या होणाऱ्या बायकोले, मस्त गप्पा गोष्टी मारायच्या, एखाद्या गार्डन मध्ये फिरायचं. पण राजा तुम्हाला काही सुचतच नाही राजा, पैसा असून तुम्हाला अक्कल नाही राजा. गड्या पण ते आली पाहिजे बा, नाही म्हटलं तर मग काय करा, हिंबटल्या तोंडावर वापस या. पाटील राजा तुम्ही अटीच तर कच्चे राहिले राजा, ह्याच तर गोष्टी तुम्हाला जमत नाही बा. काय राजा बायको सांगू तुम्ही? अरे तुमची होणारी बायको म्हणजे तुमची मामबहीने जाईल की राजा, मामबहीने फोन लावा तुम्ही तुमच्या. हा आणि लगेच तिला म्हणा पिक्चर पाहायला जाणार म्हणा, तयारी करून ठेव. लगेच 2-3 तिकीट घ्यायचे, मस्त पिक्चरच्या थिएटरमध्ये जाऊन बसायचं, मस्त चांगला जोशवाला पिक्चर पाहायचा. गड्या बिचावडी एवढेल पोरगी आहे ना बा, ती येत नाही ना, ती मला माहित आहे ना, फोनवरच तर बोलत नाही. हा सुधी तुम्हाला मेळच आणता येत नाही, बोलता येत नाही काही. आम्हाला सांगा लागून राहिलं तुम्हाला लहान लेकरासारखं असं करा की तसं करा. आज लोक तर राजा मेळ आणला असता हो, पण तुम्ही राजा निघत थांबले आहे राजा, काही समजत नाही तुम्हाला. आम्हाला सांगून राहिलं पिक्चरले न्या, गार्डन मध्ये न्या, इकडे फिरायला न्या, तिकडे फिरायला न्या. पैसा असून काय उपयोग आहे त्याचा? जराशे खर्चच नाही राजा तुम्ही, पैसे बे चिकोड्या राजा तुम्ही, गोंदापेक्षा बेकार आहे तुमचं का. गड मी काही झुमलाय नाही ना, पैसे मागे पुढे नाही पाहत मी. पण ते कसं आहे, हा ते घोटच नाही घेत ना बा, लय शिकेल्या ते मापेक्षा बी. कसं आहे पाटील, फोनवर बोलतो की आपण तर प्रेमाने घ्या लागते साऱ्या गोष्टी, गोड बोला लागते, असं करीन तसं करीन, वडील कसं झाड चढवा लागते. पण ते कसं तुम्हाला जमत नाही ना. हा तुम्ही बोलता खरं चालत नाही आजकाल. हा झाडावर चढवा लागते हरभऱ्याच्या. गड्या त्याच तर गोष्टी मला जमत नाहीत का, ते झाडावर चढून आपल्याला जमत नाही ना. जे आहे ते फटकन आपण कसं तोंडावर काम असते आपलं, आपण गोड बोलत नाही ना. हा ना, ती जमतच नाही ना आपल्याला गोड बोलणं. कोण घ्या मग गोड बोलणं. आता लग्न होऊन राहिलं ना बापू, बायकोले कसं थापीवर ठेवा लागते. आणि तुम्ही जर असं खरं बोलत राहिले की नाही, बस वाटलं झालं तुमचं बट्ट्या बोल. काही खरं नसते बरं हे. बायकोले साऱ्या गोष्टी खऱ्या नसतात सांगत, कधी कधी खोटे बोला लागत असतात. शिकून घ्या हे. तो लग्नाविषयी राहू दे बाजू. आता नाही होत पाटला लग्न, दिवाळी होईल. इकडे तिकडे ते माशा मारू नका, झटकन गाडीला किक मारा, सासऱ्या घरी चालले जा. बायकोले उचला आणि पिक्चरला घेऊन जा बायकोले. मस्त मल्टिप्लेक्स मध्ये पाहिजा, एसी मध्ये पिक्चर नाही, साधी टाकी पाहिजा. हा डबरी बसायला खुर्च्या नाही सुद्या, हवा लागत नाही, सारी गरमा असं ना पाहिजा, चांगली एसी टाकी. हो ना, पण ती मल्टिप्लेक्स कुठली असते ते इथं माहित नाही आपल्याला, कधी गेलोच नाही ना आपण. अरे बाजूंबर किती थांबलं कामा वाटला तर सांग आता. पैसा असून हाय काय उपयोग? काहीच पाहिलं नाही माणसानं. मल्टिप्लेक्स टाकी माहित नाही पिक्चरची, माणसाला सांग आता किती मॅट काम आहे. पाटील काही बुलढाणा गेलती की नाही कधी? कधी खामगाव सळले तुम्ही? गेले आणली बिजबेन खत बस झालं, याच्यात गेली दुनियादारी तुमची. पिक्चर पाहिली की नाही कधी तुम्ही ना? खामगावात काय त्या 2-3 टाक्या आहेत बद्या. त्या गजानन मध्ये पाहतो बा आपण पिक्चर लागला तर. गजानन का ढबरी टाकी आहे राजा, येशीना फेशीना काय नाही, साधी टाकी आहे. बुलढाण्याला लागते, बुलढाण्यात मल्टिप्लेक्स टाकी आहे, तर तिथं जायचं पिक्चर पाहायला. मस्त एसी आहे, तर घेऊन जा आता होणारा बायकोल तुमच्या. हा ना मग त्याचं तिकीट कसं रे बा? सांगा आता, सारच सांगा लागते. बई सांगा लागते, बईची वाकाय सांगा. त्या मायला लगा लोक झाल्या विचारतो नको म्हणा बाबा तटी आम्हाला काय कसं करावं लागते म्हणून. पाटील तटी गेल्यावर भेटते ना बापा तिकीट. आठवून उठवून शेअर राखल्या होते काय? तटीच घेऊन जा तुम्ही आता. मारा गाडीला किक जा लवकर कटकनी, टाइमपास ना करू. हाव ना गड, हो जमलं पाहिजे, पण मला तडीचा जाऊ. कसं आपल्याला त्याचा अनुभव नाही ना, चालता नाही तुम्ही माझ्यासोबत, खर्च करतो मी. राजा तुम्ही दोघा तिसरा सारं गाव इसरा असं काल करून राहिले घेण्याचं. आम्हाला काल नेता हिसके घेत, खर्च काल करता. तिकडे तुमच्या होणाऱ्या बायकोवर खर्च करा. तुम्ही जावा लवकर, पया लवकर उठून. जातो मी जातो. आले का निकळ झामला आले का? पाटील म्हणाल हात जोडायला बाबा, पैसा असून काहीच उपयोग नाही, कोणत्या गोष्टीत माहित नाही, नॉलेजच नाही आले. फिरेल नाही बे. वावरण घर ट्रॅक्टर डिझल, याच्यात जिंदगी गेली याची. काय पाहायलाय? जाऊ दे, पण आता चार्जिंग करून दिला, आता करते हा पद्धतशीर काम. चला पण मी चाल भाऊ झुंबर हो चाल. मनीषा तू काय बहिरीगिरी आहेस काय? केवढ्या जोऱ्यात ओढला होतो आम्ही, तरी ऐकू नाही तुले. शेरीत चाल तिकून. मा पोऱ्या आलता ना, घोर झालता ना तडीसा. बरं की नाही मा पोऱ्यानं पाहिलं नाही, काय बस मा ढुंगण्या साल्टच निघले असते. घरी गेल्यावर मा घरी कर्फ्यूच लागला असता. हेंबाळे कामं नको करत जाऊन. मोबाईल कोण पण ठेवला तू ना,
काऊन करून ठेवला बस? हा, फोन लावलं माझी थंडीगार झाली, आखरी शेवटी त्या घरात यायला लागलं मला. हा ना बापा, माई बी फाटली होती ना, त्या पोरगा पाहिलं तर असं वाटलं आता पडतो आपण हाती, पण बरं झालं त्या पोरानं काही पाहिलं नाही बापा, नाही तर बस चांगलाच घोर झालता आता. आता तुले सांगतो मी, तू मोबाईल कसं चालू ठेवत जाय बरं, असा बंद नको ठेवत जाऊ. हा, असा घोर होते मग. चार्जिंग नव्हती ना मोबाईल मध्ये, रात्री 12 उदार नव्हतं सुटलं काय, लाईटच तर नव्हती गावात, आणि कुठे चार्जिंग करू मग, अजून स्विच ऑफ पडेल तो मोबाईल. जाऊ दे, तू विषय सोड. मग आता चाल ना मग. हा, कधी भेटू आपलं कनेक्शन. हा हा, चाल ना मग, जागा पाहिलाय मी. ना बापा, आता तुला काय एवढी घाई झाली? तसं आलं बापा आपण अटी, आणि झालंय तुझ्या चाल कोपऱ्यात थांब ना जरा, शास्त्र घे बापा मोकळा. ना, हे गावात थांबायला पुरत नाही, अटी टाइमपास करायला पुरत नाही. कुणी येते फटकनी. हा, आता पाहिलं नाही का मग पोरे आलता म्हणून. हा, हे भंटल पोरे गावात कसे फिरत असतात इकडे तिकडे, फालतू कसं पकडल्या गेलो की नाही, घोर होते ना मग. आपलं गाव काले शेती आहे का बापा? हा, गार्डन आणि फार्डन अशाच तर बोड्या बाड्या आहेत सगळ्या, आणि कुकडे नाही तर मग तुम्हाला आता. म्या मा वाडग्यात केली ती व्यवस्था, पण मा वाडग काही खरं नाही ना. हा, बार बापे वाडग आहे ते, कोणी येत राहते तटीचा, शिवल्याला का कोणी तरी पत्ता घ्यायला तर काही खरं नाही ते. म्हणून मी आता कसं ठिकाण चेंज केलं, तिकडे थोडंसं काय की नाही आपल्याला दूर जायला घेत. हा, दूर आहे थोडंसं ठिकाण. मग आता दूर आहे म्हणतं ते ठिकाण, तर मग आता पायदल येऊ का मी? गाडी आणते की नाही? पायदल जायला लागेन आपल्याला. गाडीवर गेलो दोघं जण तर साऱ्या गावाला बोंब होणार नाही का? पागल झाली का तू? हा, तू ये दुसऱ्या रस्त्यानं, मी येतो दुसऱ्या रस्त्यानं. हा, मग तसं आलो की भेटू आपण. हा, आपल्याला सोबत नाही जाता येत, तर मग तर बस. हा, साऱ्या गावाला माझून. मग आता तू दुसऱ्या रस्त्यानं, मी दुसऱ्या रस्त्यानं, मला जागा माहित आहे का आता कुठे आहे? हा, मी कशी येऊ एकटी? जागाही म्हणतो की दूर आहे, आणि मी कशी काय येऊ एकटी? माझी नाही भेट का मग? दूरगीर नाही, तू फक्त मा माग तर ये तू. हा, रस्त्याने येईन तू मा माग. मी कसा आहे, पुढे राहीन तू मागं राह. हा, कसं लोकांना वैकून यायला पाहिजे असं. हा, दुसऱ्या रस्त्या फस्त्याने मागच येतो. जास्त पटपट नाही चालायचं बाबा, नाही तर मग काय, मी एकटी राहीन मागेन लागे, तू निघशील कर पुढे, माया आता ना पता काही मग. मी तुला सोडून जाईन का सांग बा आता? हा, सोडून जाईन काय मी? विश्वास नाही का तुला मावर? मी काय अशीच बा बोलत राहतो नि का, वाऱ्यालाच लाता मारतो बा. हा, सांग आता, मी तुला एकटीला सोडणार आहो का बाईच्या जातीले? हा, लक्ष आहेस ना तुझ्यावर, तू काय टेन्शन घेऊन राहिली? असं आपल्याला दोघेले एकसारखं जाता येत नाही म्हणून घोर आहे, नाही तर मी एकसारखं जाता आलं असतं की नाही, तर मग तुला बुलेटवर नेलं असतं मायापासून मी न काय, तुला मागण पुढं केलं असतं. तुलाच माहित आहे आपलं गाव कसं आहे, तर 12 बोळ्याचं गाव आहे. बरं बापा, पण आता कसं माया बी जीव भिवून राहिला आता, हे असं एकटं दुकटं जायले. तू कुठे एकटी दुखती आहेस? मागं ये ना फक्त तू. हा, मी हावस ना पुढे, तुला दिसतोस की नाही मी? हा, तू भेटतोच बोलती बापा. विचारलं रस्त्यानं की झाला मग पचका, आपला पचकाच आहे की नाही आता? सांगायचं कोणाला काही बी, ठिबक टाकायला चालली, कोणाला सांगायचं काळी कुळी यायला चालली, कोणाला सांगायचं कुठले आणायला चालली, हा, कोणाला सांगायचं इन्ना काळे आणायला चालली. सांगायला काय लागते? कोणाला काय झेणपय समजते? चालली वशीन बा पोरगी कुठी. तू मोठा टेन्शन घेतले का? 17-60 काढणार सांगायला. बाबा, आता आपल्याला भेटणंच आहे, तर मग कसं लोकांसोबत खोटं तर बोलाच लागेल आता. चाल बरं लवकर, मग म्हणजे टाइमपास करू नको, तिला टाइमपास होऊन राहिला आपलं. चाल लवकर. चल बापा चल. बबने आला की नाही मेळ बा, केलं की सरकं तुम्ही ते बाप, सरकं काय पुरं सरकं झालं ना गड्या, 1 नंबर येऊन मला रे गड्या. हो, शिवलालला कसं खाता निघून राहिला शिवलालच्या घरी. हो, एवढी टाप बाई आहे, काय सांगतो तू. हा, दिल गार्डन झालं माय, असं वाटतं की बस तेच पाहिजे. हा ना माऊली, तुला काय सांगू गड्या, असा मेळ येते गड्या, अशी बाई एकदम टापणार बिलकुल. शब्द नाही माझं सांगायले, आपल्याला काहीच करायचं काम नाही. हो, सारच करते 1 नंबर, जसं म्हणसान तसं. हो, काहीच वांधा नाही. हा ना बा, तू नाही मेळ आणला का, त्या शिवल्याने मेळ आणला का, मी बसलेल्या गाडी चोयात. अरे माई पाहिलं काही ना काही उकडे लावून आपली शेती, हे नको लावून बे माय, ऐक ना तू. हा, अरे 1 नंबर टाप आहे ना गड्या वरची रे. हो, शिवलेली बायको. अरे तुला सांगतो, काहीच करायचं काम नाही ना रे. हो, अरे मस्त मेळ येते गड्या, येऊन बाई आहे चांगली. हो, तो आपल्याला काहीच करायचं काम नाही, सारच करते गड्या. हो, माई बायको म्हणजे आता मी तर असं वाटतं की मा बायकोला पाणी आपण नुसतं जाणं वरतीच बसायचं, असं वाटून राहिलं मुली. असं वाटतं मा बायकोला सोडून द्या आता, आणि वरच्यासोबत दुसरं लग्न करा. अरे एवढी टाप बघितले का, भेटणं म्हणजे मुश्किल आहे ना रे बाबा. कोण राहिला का मा जीव हिसरून राहिला इकडे का. माई लावणं काही ना काही छान जमत असेल तो आहे ना, 100 भले तो. हा, पाहिजे ना बाबा, तसं जमत असते कुठे, आपल्याला जमावं लागत असते. असं कोणाच्या जमत असते बाबा. आता पाहिजे मी कशी लावली शेती, शिवल्या दिला तिकडे भिडून, आणि मी भिडलो इकडे.
तू म्हणतो चांगला माल आहे तर कसं हां आपण मग दोघं जण इकडे शिवल्या तिकडे पाहू ना जमत असेल तर पाहिजे सांगू ना आपलं काय मी पायात जाईन ना जरा असं फक्त जास्त नाही आपल्याला कसं जरा शिक्षा अशी आहे आपली आता जरासा शांतता ठेव ना बा मग आताच तर जुगाड जमलेला का तो त्यातल्या त्यात म्हणाला माहिला थांब ना बा मग आता पद्धतशीर चालते बा आता पहिल्यांदाच तो गेलो का तडीचा आता असं कसं माहीत 2-4 के 5 के झाले कनेक्शन चांगलं फिट होते मग काही वांधा नाही मी जसं म्हणेन तसंच पण आता कसं मला काही बोलता येत नाही तडी म्हणले का माळले का बबन्या जीव हिजरून राहिला आणले का तू सांगून राहिला तर कसं मलेले का येवनचा माल पाहिजे ना मी कावलं घरी रे बाशी भाकर खाऊ तुला सांगतो घरची भाकर गोडच लागत तटी गेल्यावर तेच पाहिजे हो अरे एवढी मजा आहे गड्या काय सांगू तुले अरे असा कसा आहे गड्या सांगता नाही मुले असा विषय पण कसं लय खतरनाक काम आहे रे गड्या अरे माझं एवढी मजा येते की बस काही करू गड्या पण एकदा मला छानच दे गड्या एकदा फक्त एकदा आपलं भिडो गड्या तिकडे एकदा सांगतील काही करले का फोटो पाठव जरा शिक आणि फक्त एकदा मिळा ना आपला हो तुला छानच देतो थांब जरा शांतता ठेव बा तू कसं ना गडबडमध्ये केलं की नाही माई हुकून जाईन तूही हुकून जाईन सायचं बळी जाईन बळीची वाकही जाईन कसं मग कसं धीरे धीरे खा लागते कोरत असं एकदम नाही खाता येत ना पुरा घास त्या शिवल्याचा पोऱ्या घरी येशील ना तो पोऱ्या अरे खाचार काय बा त्या शिवल्याची बायकोवरची बेजा चॅप्टर आहे ते त्यावरची ना पहिलेच तो पोऱ्या घराबाहेर दिलता काढून त्याला कसं 10 रुपये 20 रुपये दिले त्याची बसला तो चॉकलेट खात बाहेर आणि बसलं मग आम्ही इकडे घरात मजा मारत अरे बेजा चॅप्टर आहे ते तुलाच माहिती आहे भुसण्या कसा चटकेल पोऱ्या त्याला 10 रुपये दिले की बस बसते तू चॉकलेट खात बाहेर घरी काही ताण नाही मग त्याचा घरी जातही नाही तो ते तर माहितच आहे मुली अरे मग काय केलं सारच काय एका दिवशी सांगू का तुला एखादा मा काय केलं काय केलं मग सारा घेते विचारून श्री तू विचारतेच मुले काय सांग ना नाही रे बा मी काय सांगत नाही बा चाल बा मला भूक लागलेली का मी तू जेवण करून का उपाशी यावं लागतं का पुरी थंडी झाली महिला का नको सांगू बा मग चाल मग मी काय बसू चाल अरे बापा रे हे तर नामदेवचा वार आहे बापा खांडू खराब याचं अटी काले आला रे बापा दुसऱ्याचा वावर का सापडला नाही बापा तुले नसताचे का घरावर गोटे आणत कसं आहे माहिती का शिवलाल या नामदेवले काही झप नसते बरं हा रात दिवसा वावरात असते काही खरं नसते बापा आपल्याला जर पकडलं की नाही तर बंदा गावात बोंब होऊन जाईल चाल बापा आटून लवकर काही पुरत नाही आपल्याला अटी थांबणं हे असल्यावर तू काल भिवून राहिली नामदेव जायला तिकडल्या आरात थिबक टाकायला तू काही इकडे येत नाही कसं मी ना छानच पाहायला आहे ना सारा विचारपूस करून येला मी इकडे तू काय टेन्शन घेऊन राहिली बापा तुला लय लाख विचारपूस करेल असेल पण एखादा चक्कर मारायला काय हरकत आहे बापा आता त्याचा वावर आहे स्वतःचा तो कधी येऊ शकते कधी जाऊ शकते आपल्याला सांगून येईन का तो अटी तो 1707 चक्रा मारते मला माहित आहे तो नामदेव कसा आहे तर तू चाल बा आटून नसता कसं घरावर गोटे नको आणू बा तू काय एवढ्या मेहनत नाही जागा पाहिली आणि तू त्याला भिवून राहिली तू येत नाही वावरात तिकडे थिबक टाकणं चालू आहे त्याचं पराठी लावणं आहे त्याले तिकडेच त्याची थंडी होते आणि इकडे कुठे या वावरात येईन तो पाहायले आणि पायदल असतं फिरते तो त्याचं गाडी घोडा येईन इकडे तर तू नको टेन्शन घेऊन मी असल्या काय टेन्शन घेत असा बोलून राहिला बापा की तुला सांगेल जा नामदेव ना की मी येत नाही तू घुसगड्या उसात सांगू का शिवलाल मला जीव घेऊन राहिला बापा माझ्या तर मनच नाही अटे थांब्याले तू चाल बा लवकर मग कसं तरी होऊन राहिलं मला अटे मनशे उसात गेल्यावर कोणाला काय दिसते तू भिवून राहिली तर ती रस्त्यावर उभी आहे म्हणून आपल्याला वाटते इकून येईन बा कोणी तिकून येईन उसात गेल्यावर कोणाला काय माहित पडते आणि खुडखुड तर वाजते ऊस आता उन्हाळ्यात किती हवा असते थंडी जागा या उसातच आहे नाही तर मग ते सारा गरमच आहे जिकडे तिकडे सारा घाम पळते मग नाही ना बापा शिवलाल हा ऊस का धडा असते का बापा खुडखुड खडखड वाजत नाही का त्याच्यात हवे नाही वाजते ना ऊस नाही डुकरं फुकरं असं काहीतरी समजते माणूस ऊसात कोण घुसते ऊसात कोण नाही घुसत आणि थंडगार चालते ना ऊस पाणी दिलं असते तर हे सेफ जागा आहे आपल्याला इकडे तिकडे कुठेच नाही मग सारं ऊनच आहे मग कोरपाच आहे चाल बरं अंदर भिवू नको बरं तू भलतीच भेट बापा एवढी पादरी कामा नको कर जाऊ तू चाल लवकर तू बापा नेऊन तर राहिला बापा आता जबरदस्तीने मला माया तर मनच नाही याच्यात जायचं तो नामदेव बापा कधी येईन सांगता नाही येत रे बापा आणि ते शांताबाई काही धडीच नाही बापा ते दोघंही मला माहित आहेत ना कसे आहेत तर त्याला जर माहित झालं की आपल्या उसात कोणतरी कांड केलं म्हणून की बस मग काही खरंच नाही म्हणून माझा जीव घेऊन राहिला बापा तू शांतीली भिवू नको त्या नाम्याली भिवू नको मी असल्यावर तू काल भेट चाल बरं सटकन टाइमपास करू नको अदलोक झालं असतं आपलं काम उरकलं असतं घरी गेलो असतो बोलणं चालू आहे नुसता बडबड भलती बडबड करतो बा मनशे तू चाल बरं अंदर लवकर 2 मिनिटात घोळगाय करून चालले जो भलता बसला टाइमपास करत हा येईन तो येईन अदलोक झालं असतं गेलो असतो चल बाबा तुझ्या मनानं तू म्हणशील तसं बाबा चाल होय बुले होय घुस ताईन मजा आता घुसली मनशी उसात आता पहिला जलवा करतो आता 1 घंटा निघतच नाही उसा या बैर पुरा घाम जिरवतो तिकडे घुसातच
हां चांगलं थंडगार बी चालते आणि इकडे गरमास बी आहे. हां आज तर छानच पाहिजे होता मुली. शांताबाईचा नामदेचा पुरा ऊस रंगवतो मी आता. जदलोक मनशी गावात आहे जदलोक बस धिंगाणा द्या ऊसाचा. अर्धा मोळच टाकतो ना अंदर.